आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। राज्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। या जिल्ह्यांना येलो अलर्ट। 15 मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस येलो अलर्ट जाहीर केला आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं, तर शहरात एकूण 10 ठिकाणी झाडं उन्मळून ठेवलंय। शनिवारी वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळले असून संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे। तसेच वेरूळ भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे। राजकीय सभांनाही पावसाचा फटका बसल्याचं दिसून येत आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर पावसाचं संकट पाहायला मिळालं। पुण्यात मुसळधार पावसामुळे स्वारगेट एसटी डेपो पाण्याखाली गेला। संपूर्ण एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले। तसंच रस्त्यावरही वाहतूक कोंडीमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या। शहरात सलग दुसऱ्या दिवशीही विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे जनजीवन प्रभावित झालं। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असे सांगण्यात आले आहे। 12 मेपासून पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्रात पुण्यात 11 व 12 मे रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारा असण्याची शक्यता वर्तवली आहे। तर सातारा येथे 12 तारखेला मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता आहे। यामुळे हवामान खात्याने पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाडा व विदर्भात 12 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। 14 मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे।